मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी मंजू आहे तिच्यासमोर जी नर्स असते ती सत्यासोबत प्रेमाने वागते आणि म्हणत असते, सत्यजित चला ना हो, मी तुमच्यावर माझं खूप मोठी फॅन आहे मी तुमची, असं म्हणते आणि सत्याचा हात धरते. तर आता मंजू म्हणते, अरे नर्सची काही गरज नाही आहे सत्या, तू हॉस्पिटलमध्ये थांब, कारण की हॉस्पिटलमध्ये जी काळजी घेतली जाऊ शकते ती घरी नाही घेऊ शकत. तर आता नर्स म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्यासोबत असेल ना, मी सगळी काळजी घेईल. तर आता मंजू म्हणते, मग जाऊ दे, आपण दुसरी नर्स बघूयात, ही नको आहे. तर आता ती म्हणते, मी काय केलं तुम्ही सांगा ना हो. मी तुमची किती मोठी फॅन आहे दादा, सांगा ना तुम्ही, माझा हिरो, अहो सांगा ना तुम्ही यांना, मी तुमची काळजी घेऊ शकते, मला माफ करायला लावा. तर आता लगेच ती म्हणते की हां केलं माफीला. तर आता मंजू म्हणते की हो जा, मला नको सांगू, काही कर सध्या तू. आणि आता ती नर्स सत्याचा हात पकडते आणि सत्याला ओढत ओढत घेऊन येते, म्हणते चला जायचं आता आपल्याला घरी. आणि घरी आल्यावरती सत्याचं जोरदार स्वागत करतात. पण आता मंजूला सत्याचा खूप राग आलेला असतो, कारण की असं घडलंय त्यामुळं तिला खूपच राग येतो. ती म्हणते की असं का करतोय ना सत्या, काय माहिती, ती मुलगी सत्यासोबतच राहते, ती जर अजून जात सत्याजवळ गेली तर काय करू मी, असं विचार करत असते. तर ती आता पोलीस स्टेशनला येते आणि इकडं आता सत्या आहे तो घरी आल्यावरती आता मम्मी साहेबांनी त्या सत्याला ओवळतात, सत्याची दिष्ट काढतात आणि म्हणतात, आल्या गेले सगळ्यांची दिष्ट मरू दे आणि वाघमारीची तर लवकर मरू दे तिची दिष्ट, कारण तिने माझ्या पोराला दिष्ट लावली असेल आणि तिचं वाटोळं वाटोळं होऊ दे, असं मम्मी साहेब म्हणतात. आणि आता सत्याचं आरती औक्षण वगैरे करून घरात घेतात आणि आता सत्याला तर घरात घेतात. तिकडं सत्याच्या डोक्यामध्ये तर मंजूचा विचार चालू असतो. मग मंजूचं नाव घेतल्यावर सत्याला खूप राग येतो. तर आता इकडं जी मंजू आहे तिच्याकडे खूप मीडियावाले येतात आणि म्हणतात, मॅडम तुम्हाला काही लोक बाहेर खूप जण मागणी करतायत की तुम्हाला राजीनामा द्यावा, तुम्ही राजीनामा द्यावा ह्या नोकरीचा, तुम्ही असं सगळं केलंय त्यामुळे. तर आता मंजू म्हणते, एवढंच हवंय ना, राजीनामा हवाय ना, देते मी राजीनामा, मी राजीनामा देण्यासाठी पण तयार आहे, कारण की ते पण आपले माणसं आहेत, कारण त्यांच्यासाठी राजीनामा देणं एवढं काय याच्यात, मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं बोलते. बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला लवकरात लवकर आपल्या सबस्क्राईब करून घ्या.